आणि बाबासाहेबांना बरोबर घेतल्याशिवाय उद्धार होणार नाही, तरच तुमचा उद्धार होईल, असं सांगणारे पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने. आपल्या सर्व वंदनीय महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. आदरणीय बाबा आदरणीय आठवले साहेब, ग्रंथाचे लेखक जयदेवराव गायकवाड, विचारपीठावरील सर्व नेते मंडळी, उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, जयदेवनं फार चांगलं काम केलंय आणि आपल्या जुन्या सहकार्यांची नोंद घेतलेली आहे. त्याच्याबद्दल मी सगळ्या पॅन्थर्सच्या वतीनं जयदेव गायकवाड यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. पॅन्थरवरती अनेक पुस्तकं आलेली आहेत, आता अर्जुनपासून सगळ्यांनी सांगितलं. पण असं या स्वरूपाचं पुस्तक हे नव्हतं. आणि मला असं वाटतं की याच्यातून मला असं सुचलं की मॅक्झिमम जे पुस्तकात आहे ते पुणे आणि त्याच्यातले या सगळ्या परिसरातल्या पोरांनी, तर बाकीच्यांनी सुद्धा लिहायला हरकत नाही. मराठवाड्यातल्या पोरांनी मोठ्या चळवळी केलेल्या त्या काळामध्ये, त्यांनी लिहायला हरकत नाही. विदर्भातल्यांनी लिहायला हरकत नाही. जे प्रादेशिक भागामध्ये ज्या चळवळी झाल्या त्या सगळ्या लोकांना काही सगळं माहिती नसते. पण हे असं जर आलं तर ते त्याचं महत्त्व खूप असतंय. मी पहिल्यांदा आज मी फार अस्वस्थ आहे. तो आजच नाही, गेली कित्येक दिवस जे बाबासाहेबांनी आपल्याला पहिल्यांदा असं सांगितलं काय बाबासाहेबांनी आपल्याला पहिलं असं सांगितलं, म्हणजे ज्याचा मी लाभार्थी आहे. घटनेला 75 वर्ष झाल्याच्या नंतर आपल्याला काय मिळालं. बाबासाहेबांचं नाव तर आपण रोजच घेतो आहोत, कारण बाबासाहेब म्हणजे आपला श्वास आहे. बाबासाहेब नसते तर आपलं अस्तित्व शून्य असतं. मी कुठेतरी गाढवाच्या मागे असतो. बाबासाहेब होते म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे. मी पॅन्थरमध्ये गेलो, पॅन्थरमध्ये काय काय केलं आहे आता सांगण्यात मला काही इंटरेस्ट नाही, जयदेवनं सांगितलेलं आहे. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आपल्याला बाबासाहेब म्हणाले शिका. आणि माझ्या पिढीने पहिला मंत्र आम्ही काय घेतला तर शिका. आम्ही शाळांमध्ये गेलो, शिकायला लागलो. दुसरे म्हणाले संघटित व्हा. तिसरे म्हणाले संघर्ष करा. हे आपल्या आयुष्याची दिशा. या बाजूने आपलं जे काय असेल ते करत राहायचं आहे. पहिलाच प्रश्न विचारूया, शिका कुठे? आता कुठे शिका? स्वतःला विचारा. आपल्यातला जो मिडल क्लास, जो मध्यम वर्ग तयार झाला, या मध्यम वर्गाने आता स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की वी लॉस्ट एज्युकेशन. आपलं शिक्षण संपलेलं आहे, शिक्षण हातातनं गेलेलं आहे. कोणाच्या हातात शिक्षण राहिलेलं आहे? ज्याच्या हातात पैसा आहे त्याचं शिक्षण झालेलं आहे. ज्याच्याकडे पैसा नाही त्याचं शिक्षण गेलेलं आहे. वी लॉस्ट. काय विचार करतोय आपण याच्याबद्दल? 14-15 हजार शाळा प्राथमिक बंद होत आहेत आत्ता राज्यामध्ये. आता या 15,000 शाळांमध्ये जाणारी पोरं, जिल्हा परिषदांमध्ये शाळांमध्ये जाणारी पोरं हे कुठल्या समाजातली आहेत? आपल्याच ना. काय करतो आपण त्याच्यासाठी? म्हणून पॅन्थरची गरज आहे. जर मी तरुण असतो तर आई शपथ सांगतो की मी काय गप्प नसतो बसलो. आजही गप्प बसलेलो नाही.
तर त्यावेळी तर अजिबातच गप्प नसतो. अरे आमच्या डोळ्याच्या समोर तुम्ही आमचं शिक्षण थांबवतायत, बंद करतात. इंग्रजांच्या काळात शाळा होत्याच ना, पण त्या शाळा होत्या, पण त्या उघड्या जरी असल्या तरी आपण त्यात जाऊ शकत नव्हतो. आजही तीच परिस्थिती आहे. 20 पेक्षा कमी मुलं असतील तर चव्हाण साहेबांनी सार्वत्रिक शिक्षण सांगितलं आणि खेड्यात जिथे जिथे वाडी वस्ती असेल तिथपर्यंत यशवंतरावांनी शाळा नेल्या आणि तिथपर्यंत एसटी बस नेली. म्हणजे शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं. आणि आज काय चालू आहे? आज केंद्रीकरण चालू आहे. संबंध खेडेगावांमध्ये जिथे वाड्या वस्त्या तांड्या आहेत, आम्ही कुठं शिकायचं? आम्हाला काय मिळाले? देशानं काय दिले? आम्हाला तर काहीच मिळालं नाही. आम्हाला फक्त शिक्षण मिळत होतं आणि तेही आता काढून घेतलेलं आहे. आठवले साहेब? बर बर. त्यात मला काय काय गोष्टी सांगायच्या. ते आमचे मित्र पण आहेत आणि पॅन्थर पण आहेत आणि आम्ही एकत्र काम पण केलंय, तुरुंगात पण आणि बाहेर पण. मला त्यांना काही गोष्टी ऐकवायच्याच आहेत. काय करायचं आम्ही? ज्या वाड्या आमच्या पहिल्या पिढ्या शिकायला लागल्या, हे लक्षात घ्या. मी ज्या समाजात काम करतो त्यांच्यातल्या पहिल्या पिढ्या प्राथमिक शाळेत निघालेल्या आहेत आणि या प्राथमिक शाळा बंद पडत आहेत. बेसिक काय विचार करणार आहे की नाही? या शाळा बंद पडल्या तर माध्यमिक शाळा चालतील काय? माध्यमिक शाळा चालल्या नाही तर उच्च माध्यमिक आणि वरचं हायर एज्युकेशन ते चालणार आहे काय? काल तर पुरवठाच नाही आहे. सगळ्यांचं बंद झालेलं आहे. भटक्या मुक्तांसाठी सांगत नाही मी सगळा हा जो बहुजन समाजातला गरीब वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, शेतकरी आहेत, या सगळ्यांच्या पोरांचे प्रश्न निर्माण झाले. कोण शिकवणार? कुठं शिकणार? मग प्रत्येकाला असं वाटतं पोरग इंग्रजीत शिकलं पाहिजे. आता इंग्रजी शाळांच्या फीस किती आहेत? त्या फीस कोण भरणार आहे? याच्यासाठी काही चळवळी करायला पाहिजे की नको? की आम्हाला फ्री आमचा बर्थ राईट आहे. बाबासाहेबांना कॉन्स्टिट्यूशन मध्ये आम्हाला फंडामेंटल राईट दिलेला आहे एज्युकेशन, की ज्या फंडामेंटल राईटच्या आधारानं आपण न्यायालयात दाद मागू शकतो. आपण चळवळच करीत नाही, काही बोलतच नाही. अधिकारी सांगतात की 20 पोरांच्या पेक्षा, अरे 20 पोरं असली काय, 10 पोरं असली काय, 2 असली तरी ती शिकलीच पाहिजे. त्यांचा तो कॉन्स्टिट्युशनल राईट आहे की नाही? कुठे घटना तुमची? घटनेला धक्का लावू देणार नाही. तुमच्या समोर तुमची घटना रोज फेकून देत आहेत, ते बघत बसताय आणि म्हणते तोंडामध्ये घटनेला हात लावू देणार नाही. म्हणजे काय करशील? काय करायला निघालेस तू? तो करत काहीच नाही, सैनिक घटनेला हात लावू देणार नाही. अरे घटना गेली तुमची गटारात, कुठे घटना? घटनेप्रमाणे काय चाललंय? म्हणजे आम्हाला जे मूलभूत अधिकार मिळाले त्या मूलभूत अधिकारांमध्ये वय वर्ष 14 पर्यंतचं शिक्षण मोफत आणि सक्तीचं असलं पाहिजे. आणि हे मूलभूत शिक्षण गेलेलं आहे. दुसरा मुद्दा, मी आठवले साहेबांनाच विचारायचं होतं की आठवले साहेब आम्ही शिकायचं कुठे? बाबासाहेब म्हणाले शिका. आता मला शाळा दाखवा. तुम्ही इथं मंत्री होतात, शाळा दिल्यात. आता काय? आता शाळा सगळ्या बंद पडतायत. 14,000 शाळा महाराष्ट्रात बंद पडतायत, प्राथमिक शाळा. कुठं शिकायचं? कोणची शाळा आम्हाला दाखवा, त्या शाळेत जा, तिथे फुकट शिक्षण मिळालं पाहिजे. बाबासाहेब म्हणाले फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन. 1 पैसा सुद्धा शिक्षणाला खर्च करायला लागता कामाचं नाही, असं शिक्षण आम्हाला द्यायला पाहिजे होतं. आज आम्हाला पैसा मोजल्याशिवाय जर शिक्षण मिळणार नसेल तर तुमच्या शाळा जाळल्या. आम्हाला करायचं काय? त्या पूर्वी उघड्या होत्या, करायचं काय? त्या शाळा त्या श्रीमंताच्या शाळा आहेत, आमच्यासाठी शाळा कुठे आहेत? आणि शिक्षणच नाही मिळालं तर पुढचं बाबासाहेब म्हणाले काय वाटेल ती किंमत मोजा आणि शिका. अरे मग वाटेल ते करायला तयार आहे, पण तुम्ही आम्हाला जवळच करायला तयार नाही. शाळा आमच्या बंद करून राहिले. प्राथमिक शाळा बंद करताय, शाळेत काय शिकवताय ती गोष्ट आणखीन वेगळी. आता मनुस्मृती ते अभ्यासक्रमामध्ये आणतायत. आठवले साहेब, मनुस्मृती ते अभ्यासक्रमामध्ये आणली त्यांनी. अहो कशाला मंत्री मंडळाच्या जागेवर बसतायची आईला? या नाही इकडे.
ते मेले तिकडे ते शहा तो मोदी काय करायचे त्याला. अरे तो शहा उठतोय धडधडीतपणे बाबासाहेब बाबासाहेब म्हणतो तिच्या. आठवले साहेब मी जर पार्लमेंट मध्ये ना आम्हाला तुम्ही जाऊ देणार नाही तिकडे ते सोडा, पण मी जर पार्लमेंट मध्ये असतो ना तर त्याच्या आईला त्या शहाला ना रस्ता उघडा केला तर वापस लावले. पुन्हा तू उघडपणे आमच्या कानाने आम्ही ऐकतोय, सगळा देश ऐकतोय की बाबासाहेब 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 काय लावले. शहाला हे कळायला पाहिजे की त्याचा बाप एकच होता, आमचा कोट्यवधी लोकांचा बाप एकच आहे. हा शहा त्यांचा अपमान करतो आणि आम्ही गप्पा बसतो. नाही चालणार, नाही चालणार. तो चहा आहे का आणखीन कोण आहे आय डझंट मॅटर, मला त्याशी काही देणं घेणं नाही. जो कुणी बाबासाहेबांचा अपमान करेल त्याच्या विरोधामध्ये आम्ही प्राणपणाने लढाई करू. बाबासाहेब आता म्हणाले, बाबा म्हणाले तो लड़ेंगे ना, लड़ेंगे तो जीतेंगे, लड़ेंगे भी और जीतेंगे भी. आठवले साहब हमारे साथ हैं, हम और लड़ेंगे. हे लक्षात घ्या, आठवले साहेब माझे मित्र आहे, आम्ही पॅन्थर मधले मित्र आहोत, आम्ही तुरुंगातले मित्र आहोत. ते इतरांच्यासाठी मंत्री आहेत, माझ्यासाठी ते मंत्री नाहीत, ते माझ्यासाठी माझे पॅन्थर मित्र आहेत. मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे, अरुण कांबळेंच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे. इज माय लीडर. आणि त्याला मला आता विचारायला प्रश्न मी विचारतोय, त्यासाठीच विचारतोय की आठवले साहेब काय चाललंय. झाले की आता बरं तुमचं वय झालं तर वास करा की. किती उपसायचं, किती उपसायचं, त्याला काय तू मर्यादा ठेवा. काय बरं झालं तो तुम्हाला खांद्यावर की नाही आम्ही डोक्यावर घेऊन नाचेल हो. तुम्हाला तुमच्या सोबत 20-30 वर्ष आम्ही काम केले आणि आम्ही आज देशाचं चित्र असं पाहतो आहोत की संविधान धोक्यात आहे. बाबा म्हणाले संविधान वाचवायचं आहे, नुसतं म्हणण्यानं संविधान वाचणार नाही, आपल्याला प्रोग्राम घ्यावा लागेल. आणि नामांतराच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आपण लढलो त्या सामुदायिक पद्धतीने सर्व जाती धर्मातल्या लोकांनी आपण लढाई केली पाहिजे, इन्क्लुडिंग मायनॉरिटी. त्यांना सुद्धा बरोबर घेतलं पाहिजे. काल त्यांच्या विरुद्ध जे बोर्ड ते बिल पास झालं, कायदा झाला, आपल्याला कुणाला आनंद होता कामाचा नाही. आज त्यांच्यावर वेळ आहे, परवा दिवशी बौद्धांच्या वरती वेळ येणार आहे. तर राज्य प्रतिगाम्यांचं आहे, राज्य आरएसएसवाल्यांचं आहे, राज्य भाजपचं आरएसएसवाल्यांचं म्हणजे प्युअर जातीवाद्यांचं राज्य आहे. आणि अशा काळामध्ये पॅन्थरची गरज आहे आणि रामदास आठवलेंची सुद्धा गरज आहे. आमच्यातले मतभेद आम्ही फेकून दिले पाहिजेत. आता हे किरकोळ किरकोळ गोष्टी असतील, पण मी सांगितले की आठवलेच आमचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की आता आपली अशी वेळ आलेली आहे सत्व परीक्षेची की आज जर आपण गप्प बसलो तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ नाही करणार. काय करत होता तुम्ही. बाबासाहेबांनी आपल्याला मताचा अधिकार दिला, राजा बनवलं, आपण भिकारी ते भिकारीच राहिलो. आपण काय केलं, काही करत नाही. वी लॉस्ट एम्प्लॉयमेंट, आपल्या राखीव जागा गेल्या, कळल्या तरी आपल्याला. जे रिझर्वेशन नोकऱ्यांमध्ये आपल्याला दिलं होतं हे नोकऱ्यातलं रिझर्वेशन आहे का आता आपल्याकडे. सगळी पोरं बेरोजगार आहेत आणि तरी सुद्धा काहीच होत नाही, तर मरून पडलीत कळत नाही. अरे का मेलेले आहात तुम्ही, का उठत नाही. आम्हाला सांगावं लागेल नव्हतं. अर्जुनात उत्स्फूर्त चळवळ होती, आम्ही हे चली उत्स्फूर्त उठून उभं राहायचे आणि चळवळी करायची. आता पोरं उठतच नाहीत, थांबतात. थांबा 2 मिनिटं. बोलतो. दुसरं मी आपल्याला सांगतो नम्रपणे, मी बाकीचं काहीच बोलत नाही.
सेव्ह द एज्युकेशन, सेकंड सेव्ह द एम्प्लॉयमेंट. जर आपण आत्ता नोकऱ्या वाचवू शकलो नाही तर नेक्स्ट मिडल क्लास येणार नाही, आणि ज्या समाजात मिडल क्लास नसतो तिथे रिव्होल्युशनचं स्पार्किंग होत नाही. तुझं भाषण तुला, आपण महाराष्ट्रात आहोत, पुण्यात आहोत, आपण बोलू. आणि लोकांना मी सांगतो की लक्ष्मण आपल्याला लाभ नाही हो. आता लक्ष्मणाच्या ऐवजी जरा रामाला सांगायचं म्हणून किंवा जरा लक्ष्मणा आजच्या दिवस तेव्हा मला तुला क्षमा करा, वरिष्ठ मंडळी जर थांबायला सांगत असतील तर मला थांबायला पाहिजे. मी थांबतो. फक्त तुम्हाला दोनच गोष्टी मी सांगितल्या की याच्यासाठी आपल्याला उठाव करावा लागेल. सेव्ह द एम्प्लॉयमेंट. पोरं फार बेरोजगार आहेत. बापाच्या घरात पेन्शनवरती पोरांचे संसार चाललेले आहेत. तो बाप रिटायर झाला किंवा मेला ना तर त्याचं घर उघडं पडणार आहे. पुन्हा ये माझ्या मागल्या गळ्यात थाप्या गाडगी होऊ नये याची काळजी जर वाटत असेल तर मित्र हो, उठा. पुन्हा पॅन्थर संघटित करूया आणि पुन्हा रामदास आठवलेला रस्त्यावर आणून उभं करूया. जय भीम. पुन्हा एकदा पॅन्थरच्या मशाली आपण पेटवूयात. त्या मशाली बिचाऱ्यांच्या असतील आणि वाड्या रस्त्यांना आग लावू, परंतु ते बिचाऱ्यांचे लावू, हे सांगतच आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. खास